हाय, आज आपण बनवणार आहोत मसूरच्या डाळीची आमटी. तर याच्यामध्ये हे पहा, ही मसूरची डाळ आहे. याच्यामध्येच मी सगळं घातलं आहे. कांदा घातला आहे, टोमॅटो घातला आहे, कढीपत्ता घातला आहे, हळद घातली आणि थोडंसं तेल घातलं आहे. फक्त मीठ घालत नाही आहे आणि लाल तिखट घालणार नाही आणि गोडा मसाला. ती डाळ शिजून झाल्यानंतर जेव्हा फोडणी घालणार ना, तेव्हा हे सगळं साहित्य घालणार आहे. आता हे मी कुकरला लावून शिजवून घेणार 3 शिट्ट्या करून. आता हे मी कुकरमध्ये ठेवते. हे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की मग आपली डाळ फोडणी घालून रेडी होणार. आपण जी मसुराची डाळ शिजवून घेतली होती त्यात आता मी घालते आहे, हा आमचा मालवणी मसाला आहे, मीठ आहे आणि हा गोडा मसाला आहे, कोथिंबीर, खोबरं, एक कोकम, कांदा आणि ठिसलेला लसूण, हिंग, मोहरी आणि जिरं घालणार आहे. तर फोडणीमध्ये आपण पहिलं मोहरी घालून घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलं आहे. यात मी मोहरी घालणार आहे. मोहरी छान फुटली की मग आपण थोडंसं जिरं घालून घेऊया. हे पहा, मोहरी तडतडते. मी थोडंसं जिरं टाकते, बस एवढंच. जिरं टाकून झालं की गॅस आता मी कमी करणार आणि मग हिंग टाकणार. मी गॅस कमी केला तर हिंग टाकून घेते. हिंग टाकला. हिंग झाला मी आपण यात टाकणार आहे कांदा फोडणीला, लसूण थोडंसं, चमचा घेते, चमचा विसरले मी. हे छान कांदा आणि लसूण लाल झालं की मग आपण यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. फोडणीतली कोथिंबीर खूप छान लागते, तर तुम्ही टाकून बघा. आणि इतर साहित्य सगळं मी या डाळीमध्ये टाकलेलं आहे. आपल्याला काही टाकायचं नाही. ही डाळ ढवळायची आणि डायरेक्ट फोडणीत टाकायची. मस्त खमंग वास येतोय. लसूण लाल झालेल्याचा छानपैकी. तर लसूण जास्त जळू नये म्हणून आपण यात आता कोथिंबीर टाकणार आहे. ही पण कोथिंबीर फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली खूप छान मस्त लागते. मी यात टाकणार आहे डाळ. छान अशी ढवळून घेऊ. मस्त छान असा खमंग वास येतोय फोडणीचा मस्तपैकी. ही डाळ याच्यामध्ये छानपैकी अशी ढवळून घेतली मी. उरलेली डाळ पण मी आता घालून घेते आणि मग आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढी पातळ करायची. यात सगळं साहित्य टाकलेलं आहे, आपल्याला काही टाकायची गरज नाही. अशी पटकन झटपट डाळ बनते. त्या टोपामध्ये पाणी घालते आणि मला जेवढी पाहिजे तेवढी मी सैल बनवणार डाळ. भातावर उठायची म्हणून. वा,
टोप धुवून घेतला. अजून थोडं टाकते. पहिला अंदाज घेते. थोडी घट्ट आहे ती. अजून पाणी लागेल. मस्त छान झाली आहे. मस्त चवीला पण छान लागते. हे बघा, मी एवढं पाणी टाकते कारण उकळल्यानंतर पण ती थोडीफार अशी कमी होते. आता यात डाळ उकळायला लागली. एक आमसूल टाकते मी. हे पहा, एक आमसूल टाकलं यात, कारण मी ऑलरेडी टोमॅटो पण टाकलेला अख्खा एक, त्याच्यामुळे एकच आमसूल टाकते. त्याबरोबर मी आता खोबरं पण टाकणार आहे. हे पहा, डाळीला किती सुंदर रंग आला आहे बघा. आणि गोडा मसाला घातला तर छानच लागते डाळ. एकदा अशी बनवून बघा मसुराची डाळ. सुंदर. आता उकळी आली की खोबरं आणि कोथिंबीर टाकणार मी. डाळीला छान उकळी आली की. हां, तर डाळीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. डाळ पण शिजलेली आहे आणि फोडणी पण चांगली छान झालेली आहे. त्याच्यामुळे जास्त उकळवायची गरज नाही. 1-2 उकळ्या आल्या की गॅस स्लो करायचा आणि मग त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालायची की आपली डाळ रेडी झाली. वा, मस्त डाळीला उकळी येते. दिसली? मस्तपैकी डाळीला उकळी फुटली आहे. अशी तेलाची तर्री पण मस्तपैकी वरती आली आहे बघा. तर डाळ उकळते छानपैकी. 1-2-3 मिनटं उकळली की आपण आता यात खोबरं घालूया. तर मी घालते खोबरं. हे पहा, खोबरं घालून घेतलं मी आणि कोथिंबीर, उरलेली कोथिंबीर घातली. माझ्या हातात एका मोबाईल आहे, त्याच्यामुळे मी डिशमधूनच टाकते जे काही टाकायचं आहे. मस्त अशी छान डाळीला उकळी आली आहे. ती छान दिसते पहा मस्तपैकी. एकदा मसुराची अशी डाळीची आमटी बनवून बघ, छान वाटते. चवीला पण छान लागते आणि भाताबरोबर तर अप्रतिम लागते मस्तपैकी. चला, तर आपली डाळ रेडी झाली आहे. तर 1-5 मिनटं उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहे की ही डाळ रेडी झाली खायला आपली. हां, मस्त अख्ख्या घरामध्ये सुगंध पसरला आहे डाळीचा. अशी एकदा बनवून बघा डाळ माझ्यासारखी. आवडली तर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल. धन्यवाद.